मकर संक्रांतीचा पहिला दिवस हा भोगी म्हणून साजरा केला जातो. भोगीच्या दिवशी घरातील आणि घराबाहेरील सर्व परिसर स्वच्छ करावा, घराच्या बाहेर रांगोळी काढावी, घरातील देवांची पूजा करावी. या दिवशी अंघोळ करताना आवर्जून अंघोळीच्या पाण्यामध्ये तीळ टाकूनच अंघोळ करावी. यामुळे आपल्या जीवनातील नकारात्मकता दूर होत असते आणि सकारात्मकता प्रवेश करत असते. पौराणिक कथेनुसार इंद्रदेवाने धर्तीवरती उदंड पिकं पिकावी म्हणून देखील या दिवशी प्रार्थना केली होती आणि त्याचीच कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी भोगी हा सण साजरी केला जातो. या दिवशी या सीझनमधल्या सर्व भाज्यांची मिक्स भाजी केली जाते आणि त्यामध्ये तीळ टाकले जातात. त्याबरोबर बाजरीची भाकरी केली जाते आणि तिलासुद्धा तीळ लावले जातात आणि भोगीची भाजी आणि बाजरीच्या भाकरीचा नैवेद्य देवांना दाखवला जातो. या दिवशीपासून आपल्याला आपल्या जीवनातील जुन्या गोष्टींचा त्याग करायचा असतो आणि नवीन गोष्टींची सुरुवात करायची असते. कारण नवीन वर्षाची सुरुवात भोगीच्या सणापासून आपल्याला आपल्या जीवनातील काही वाईट अनुभव असतील, काही कटुता असेल, ती सर्व विसरून जायची, तिळगुळ घ्यायचं आणि गोड गोड बोलायचं. तर अशा पद्धतीने आपल्याला भोगीचा सण हा साजरी करायचा असतो. श्री स्वामी समर्थ.